दिल्ली न्यायालयाचे वादग्रस्त न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या भोवती आता कारवाईचा फास जास्तच आवळला जात आहे। याआधीच त्यांची दिल्ली न्यायालयातून अलाहाबाद उच्च न्यायालयात बदली करण्यात आली होती। आता त्यांच्यावर कारवाईसाठी सरकार प्रयत्नशील आहे। त्यांच्यावर महाभियोग प्रक्रिया आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे। या 21 जुलैपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हा महाभियोग आणला जाऊ शकतो। हा ठराव आणण्यासाठी लोकसभेत किमान 100 तर राज्यसभेत किमान 50 खासदारांच्या स्वाक्षऱ्यांचं पत्र असणं आवश्यक असतं। त्यानंतरच तो ठराव संसदेत आणला जाऊ शकतो। त्यामुळे कुठल्या सभागृहात हा ठराव आणायचा हे ठरलं की खासदारांच्या स्वाक्षऱ्या गोळा केल्या जातील, असं संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं आहे। याच पार्श्वभूमीवरती हे न्यायाधीश वर्मांचं प्रकरण नेमकं आहे काय, त्यांच्यावरती कारवाई का केली जात आहे, महाभियोग प्रक्रिया म्हणजे काय, याच सर्व प्रश्नांचा उहापोह आजच्या व्हिडिओमधून। नमस्कार, मी हर्षद वैद्य, कॅमेरामन रोहितसह हिंदुस्तान पोस्टमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो। सर्वात आधी आपण बघूया की न्यायाधीश वर्मा यांच्यावरती ही वेळ का आली, नेमका घटनाक्रम काय आहे। मार्च महिन्यात दिल्ली न्यायालयाचे न्यायाधीश यशवंत वर्मा यांच्या दिल्लीतील अधिकृत निवासस्थानाला आग लागली। याच आगीत त्यांच्या घराच्या अडगळीच्या खोलीला देखील आग लागली। ही आग विझवायला गेलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांना या खोलीत मोठ्या प्रमाणात रोख रक्कम आढळली होती। यावरून बराच वादंग उठला, तरी राजीनामा देण्यास सांगितला तरी न्यायाधीश वर्मा बदलले नाहीत, ते पद सोडणार नाहीत यावरच ठाम राहिले। सध्या त्यांची नेमणूक ही अलाहाबाद उच्च न्यायालयात केली असली तरी त्यांच्याकडे कुठलेच न्यायालयीन काम दिलं गेलं नाहीये। सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश खन्ना यांनी न्यायाधीश वर्मा यांच्यावरती महाभियोग चालवण्याची विनंती राष्ट्रपतींना केली होती। त्यानुसार आता प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे। आता बघूया महाभियोग म्हणजे काय। महाभियोग म्हणजे घटनात्मक पदावरती काम करत असलेल्या व्यक्तीला त्याच्या पदावरून काढून टाकणं। भारतीय संविधानात देशाचे राष्ट्रपती, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयांचे न्यायमूर्ती यांना घटनेचे उल्लंघन केले या कारणासाठी महाभियोग चालवण्याचा अधिकार संसदेला दिला आहे। ज्यावेळी महाभियोग प्रक्रिया सुरू करायची असते तेव्हा ज्या व्यक्तीविरोधात महाभियोग आणायचा आहे त्या व्यक्तीवरील आरोप निश्चितीने त्याची सुरुवात होते। संसदेच्या ज्या सभागृहात हा प्रस्ताव आणायचा आहे त्या सभागृहातील किमान 1/4 सभासदांनी स्वाक्षरी केलेलं पत्र त्या व्यक्तीला पाठवलं जातं। त्यानंतर त्या सभागृहात त्या प्रस्तावावरती चर्चा होऊन त्यावर मतदान घेतलं जातं। हा प्रस्ताव ज्या सभागृहात मांडला आहे त्या सभागृहात तो प्रस्ताव 2/3 बहुमताने मंजूर व्हावा लागतो। नंतर तो प्रस्ताव दुसऱ्या सभागृहात पाठवला जातो। पुन्हा एकदा सर्व मुद्द्यांवरती सखोल चर्चा होते आणि विशेष बहुमताने जर दुसऱ्या सभागृहाने देखील प्रस्ताव मंजूर केला तर महाभियोग प्रक्रिया पूर्ण झाली असं मानलं जातं आणि त्या व्यक्तीला राजीनामा द्यावा लागतो। या प्रक्रियेत एका तज्ञ वकिलामार्फत आपली बाजू मांडण्याची मुभा ज्या व्यक्तीविरोधात महाभियोग आहे त्या व्यक्तीला दिली गेली आहे। आता ही न्यायालयीन प्रक्रिया असल्यामुळे या प्रकरणी चौकशी करण्यासाठी 3 कायदे तज्ञांची समिती नेमली गेली आहे। त्या समितीचा अहवाल संसदेत सादर केला जाणार आहे आणि मग त्यानुसारच संसद पुढील कार्यवाही करते। या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने याआधीच 3 सदस्यीय समिती नेमली होती। तिचा अहवाल आला असून त्यामध्ये न्यायाधीश वर्मा दोषी आढळले आहेत। त्यामुळे सखोल चौकशी करूनच संसद ही महाभियोग प्रक्रिया चालवेल असे किरेन रिजिजू यांनी स्पष्ट केलं आहे। न्यायाधीश वर्मा यांच्यावरती महाभियोग संमत झाला तर तो देशातील पहिला महाभियोग प्रक्रिया ठरेल आणि यानुसार हटवले गेलेले ते पहिलेच न्यायमूर्ती असतील। तेव्हा आता बघूया याच्यामध्ये पुढे होतंय काय आणि ते सगळं महत्त्वाचं असणार आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्तान पोस्टच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।